नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत स्टाफ नर्स पदासाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने करावयाची आहे. स्टाफ नर्स पदाकरता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज या ठिकाणी पत्ता पुढे दिलेला आहे. आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15A, किल्लेगाव गावठाणजवळ, CBD, बेलापूर, नवी मुंबई. या ठिकाणी 15/10/2025 ते 4/11/2025 पर्यंत आपल्याला ते सादर करायचे आहेत. पदाचं नाव आहे स्टाफ नर्स स्त्री आणि दुसरं आहे स्टाफ नर्स पुरुष. पुढे आहे क्वालिफिकेशन. या ठिकाणी 12वी+ GNM असायला हवं किंवा BSc नर्सिंग सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. पुढे आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जी नोंदणी आहे, रजिस्ट्रेशन, ते या ठिकाणी बंधनकारक आहे. वयोमर्यादा आहे ओपनसाठी 38 आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष. पुढे आहे मासिक ठोन मानधन 20,000 रुपये. प्रवर्ग या ठिकाणी दिलेले आहेत. कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी आहेत 6 जागा. स्टाफ नर्स स्त्रीसाठी, अनुसूचित जमातीसाठी 3, विजा असाठी 1 जागा आहे. भज ब साठी 1 जागा, भज क साठी 2 जागा आहेत. भज ड साठी 1 जागा. विशेष मागास प्रवर्ग 1 जागा. इतर मागासवर्ग 8, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 5 आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 5 आणि ओपनसाठी आहेत 8 जागा. अशा एकूण स्टाफ नर्स स्त्री या पदासाठी 41 जागा आहेत. पुढे आहे स्टाफ नर्स पुरुष. इतर मागासवर्ग 1, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1 आणि ओपनसाठी आहे 1 जागा. अशा एकूण 3 जागा आहेत. पुढे या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. 1 नंबर आहे उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती 6 महिन्यांच्या कालावधीकरता राहणार आहे. 2 नंबर आहे सर्व उमेदवारांनी जाहिरातमध्ये नमूद अर्जामध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. 3 नंबर आहे अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती ही अचूक भरायची आहे आणि एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल हा करता येणार नाही आहे. 4 नंबर आहे स्टाफ नर्स पदाकरता पूर्ण भरलेला अर्ज व सर्व कागदपत्रे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15A, किल्लेगाव ठाणजवळ, CBD, बेलापूर, नवी मुंबई. या ठिकाणी शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्षात म्हणजे बाय हँड देऊ शकता तुम्ही किंवा कुरिअरनं ते 15/10/2025 ते 4/11/2025 पर्यंत सादर करायचे आहे. पुढे या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे. आपण ज्या पदासाठी अर्ज करतोय स्टाफ नर्स स्त्री किंवा पुरुष ते या ठिकाणी लिहायचं. नंतर पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी लावायचा. 1 नंबर आहे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे. प्रथम आडनाव टाकायचं आणि सुरुवात करायची. पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा पिनकोड सहित. नंतर 3 नंबर आहे मोबाईल नंबर टाकायचा, 1 किंवा 2 असतील तर 2. जन्मतारीख टाकायची आणि दिनांक 15/10/2025 रोजीचं जे वय आहे ते वर्ष, महिने आणि दिवस यामध्ये टाकून घ्यायचं. 5 नंबर आहे राष्ट्रीयत्व. या ठिकाणी इंडियन टाकायचं, भारतीय. नंतर विवाहित अविवाहित जे काही असेल ते या ठिकाणी मेन्शन करायचं. 7 नंबर आहे
महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय, होय नाही यापैकी आपण सिलेक्ट करून घ्यायचं. जातीचं प्रमाणपत्र असेल तर होय करायचं, नसेल तर नाही आणि पुढे आपला जो जातीचा प्रवर्ग आहे तो मेन्शन करून घ्यायचा. नंतर ईमेल ID टाकायचा. ज्या प्रवर्गातून आपण अर्ज करतो आहे ते या ठिकाणी आपल्याला टिक मार्क करायचा आहे. अनुसूचित जातीसाठी असेल तर त्यामध्ये क्लिक करा. अनुसूचित जमाती त्यामध्ये पुढे क्वालिफिकेशन आहे या ठिकाणी उत्तीर्ण केलेली परीक्षा, नंतर बोर्डाचं नाव येईल, उत्तीर्ण झाल्याचं वर्ष टाकून घ्यायचं, अंतिम वर्षाचे एकूण गुण टाकायचे, नंतर मिळालेले गुण टाकायचे आणि पुढे टक्केवारी टाकायची. याच फॉर्मॅटमध्ये सर्व माहिती भरून घ्यायची. नंतर आहे एक्सपिरियन्स. जर एक्सपिरियन्स असेल तर या फॉर्मॅटमध्ये भरायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं आहे त्या संस्थेचं नाव, नंतर संस्थेचा प्रकार शासकीय, निमशासकीय, खाजगी जे काय असेल ते या ठिकाणी मेन्शन करायचं. पुढे कालावधी टाकायचा, कधीपासून कधीपर्यंत काम केलं आहे आणि एकूण वर्ष ही कॅल्क्युलेट करून पुढे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. पुढे आहे अवगत असणाऱ्या भाषा. ज्या भाषांचं ज्ञान आहे ते आपल्याला टिक मार्क करायचं आहे. बोलता येतं, लिहिता येतं, मराठी, हिंदी, इंग्रजी म्हणून बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे. 14 नंबर आहे आपणाविरुद्ध न्याय प्रविष्ट प्रकरण जर असेल तर त्या संबंधित माहिती या ठिकाणी द्यायची, नसेल तर मग नाहीवरती क्लिक करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं ते. पुढे आहे 15 अर्जासोबत खालील छायांकित प्रती, सत्यप्रती आपण कोणकोणत्या जोडलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे. नंतर ठिकाण टाकायचं, दिनांक टाकायचा आणि अर्जदाराचं या ठिकाणी नाव येईल आणि सही करून घ्यायची. पुढे आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. या फॉर्मॅटमध्ये ते भरून घ्यायचं आणि डॉक्युमेंटसोबत हे सुद्धा आपल्याला जोडायचं आहे. पुढे आहे फौजदारी गुन्हा दाखल नसलेबाबतचं हमीपत्र आहे. या फॉर्मॅटमध्ये ते भरून घ्यायचं आणि सर्व डॉक्युमेंटसोबत हे सुद्धा आपल्याला जोडायचं आहे. PDF ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ती PDF डाउनलोड करून चेक करा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.